आमदार एकनाथ खडसेंनी जळगावच्या भुसावळ आणि बोदवडमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। तसंच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या। जळगावच्या पाचोऱ्यात खासदार स्मिता वाघ यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। पुरामुळे घरांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खासदार स्मिता वाघ यांनी नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट आणि माहिती घेतली। तसंच पंचनाम्याची स्थिती देखील जाणून घेतली। जळगावच्या एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 20,936 शेतकऱ्यांचं 15,334 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय। तर 300 घरांचं 11 गुरांच्या गोठ्यांचं देखील नुकसान झालंय। भातखेडे शिवारात 5 गायी, 1 बैल तर मालखेडे शिवारात 3 म्हशी या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। आज दिनांक 22 सप्टेंबर शारदीय नवरात्र घटस्थापनेच्या दिवशी जळगावातील भुसावळमध्ये दीपनगरच्या संयुक्त कृती समितीनं समांतर वीज परवाना विरोधात द्वारसभा आंदोलन केलं। मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण, सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती, खासगीकरण करू नये तसंच पेन्शन योजना लागू करावी या मागण्याही त्यांनी यावेळी मांडल्या। जळगावच्या भडगावमध्ये रस्त्यावर ओव्हरलोड आणि जीवघेण्या वाहनांची नियमितपणे तपासणी सुरू आहे। यावेळी नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली। जळगावच्या पारोळ्यात स्मशानभूमीसाठी वंजारी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासन देऊनही गावाला अद्यापपर्यंत स्मशानभूमी नाही। याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडला।